मुक्ता टिळक यांचे महापौरपद आणखी 1.25 वर्षे टिकणार की नाही हा सध्या पुणे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जाणारा प्रश्न आहे। भाजप सत्तेवर असलेल्या सर्वच महापालिकांमध्ये 1.25 वर्षाच्या महापौर पदासाठी आता धोरणात्मक निर्णय पक्ष घेणार आहे। या हालचाली सुरू झाल्यामुळे पालिकेत खरेच नवीन महापौर येणार का आणि नवीन महापौर कोण असेल याचे आखाडे मांडण्यात येऊ लागले आहेत। महापौर पदाचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापालिकेच्या कार्यकाळात प्रत्येकी 1.25 वर्षाचा कालखंड महापौर पदासाठी निश्चित केला होता। त्यामुळे 5 वर्षात 4 जणांना संधी मिळाली होती। टिळक यांच्या महापौर पदाला 15 जून रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यामुळे महापौर पदाच्या बदलाची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे। यात जातीय समीकरणांचा संदर्भ दिला जात आहे। या सर्व आडाख्यांनुसार काही नावे राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहेत। त्यात वर्षा तापकीर, रेश्मा भोसले आणि राणी भोसले या नावांचा समावेश आहे। अर्थात इतरही नावे अनपेक्षितरित्या पुढे येऊ शकतात। खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या वर्षा या पुतणी आहेत। विधान परिषदेत राष्ट्रवादीचे तांत्रिकदृष्ट्या आमदार असलेले अनिल भोसले यांच्या रेश्मा या पत्नी आहेत। गेल्या वर्षी देखील त्यांची नावे चर्चेत होती। महापौर बदलले गेले तर पुढच्या कार्यकाळात लोकसभा विधानसभा निवडणुका आहेत, त्याचाही विचार केला जात आहे। भाजपमध्ये 98 नगरसेवक आहेत। सध्याचे महापौर पद खुल्या गटासाठी राखीव आहे। त्यामुळे बदल झाल्यास नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते। खुल्या गटातील इच्छुक महिला नगरसेवकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून त्यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत। महापौर बदलाबाबत भाजप धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला महत्त्व राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।